धन्यवाद पावरफुल कमेंटेटर सुनील पवार सर। बड़ी मुद्दतों बाद किसी ने मुझसे पूछा, सर कहाँ रहते हो? मैंने बड़े मुस्कुराकर जवाब दिया, मेरी औकात में। नमस्कार मित्रों, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅचमध्ये। यानंतर अजून एक मॅच बाकी है। ये तो ओ मैच का झांकी है, पिक्चर तो और बहुत कुछ बाकी है मेरे दोस्त। देवरुंग वर्सेस जाणता राजा खारबाव अशी भिडन प्रेक्षक आपल्या समोर या ठिकाणी उभी ठाकली आहे। निमित्त आहे आदर्श इलेवन क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2021-2022। 28 डिसेंबरला स्पर्धा सुरू झाली, मागच्या वर्षी सुरू झाली, पण स्पर्धा काय वर्ष संपलं तरी संपत नाहीये, नवीन वर्ष सुद्धा आलंय तरी सुद्धा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि उद्या ह्या सोहळ्याचा अंतिम दिवस। भूषण आणि मयूर अशी जोडी आणि नेहमीचप्रमाणे आकाश पाटील कॅप्टन। एक चांगले ओपनचे क्रिकेटसुद्धा खेळतो आकाश। विजय अनेक खेळाडू भिवंडी नगरीमध्ये ज्यांना सिटी क्रिकेटमध्ये स्थान मिळाले, चांगली पर्वणी मिळाली आणि तो आकाश पाटील त्यातीलच हा एक उगवता तारा। आमचे आयोजक आमच्या कॉमेडी बॉक्सच्या अगदी समोर बघू शकता आपण, अक्षरशः खाली बसून मॅचचा आनंद घेत आहेत। खुर्चीत बसून असं दमलं असं वाटतंय, पण आता ते जमिनीला अक्षरशः टेकलेत। भारतीय बैठक, पहिला चेंडू सुसाट वेगाने आकाश पाटीलचा, डॉट सुवर्ण बिंदी दाखवली या चेंडूने। प्रेक्षकांची अलोट गर्दी, संध्याकाळचं सत्र। आता कुठे सचिन तेंडुलकर स्टँड थोडासा जरा खाली झालाय, पण तो दुसरे स्टँड भरले। हाफ ट्रायकरला वळवले ऑन साईडला छानपैकी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहत राहिला, उसळी घेतली चेंडूने, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार। पकडता येईल, माझ्या आवाक्यात असेल, पण तो चेंडू कधी हुळकावणी देईल सांगू शकत नाही। चेंडू हा खूप उडतो आणि मैदान इतकं जबरदस्त आहे की आउटफील्ड फास्ट आहे, तर चौकाराने खातं इथं ओपन होत आहे। जाणता राजा खरबाव संघाची धावसंख्या 4। शफल होतोय, आधीच चॅलेंज दिलं होतं आकाश पाटीलला, हो हो डायरेक्ट हिट, स्वतःच्या फॉलोमध्ये गेला, चेंडूला उचललं, ग्रीपमध्ये घेतला आणि पंचांनी सांगितलं की तुम्ही चेक करा रनआउट आहे की नाही, आयदर इट इज रनआउट ऑर नॉट, प्लीज चेक इट, वेन देर इज अ डाऊट यू हॅव टू क्लिअर इट। NOT OET नॉट आउट। थँक यू सो मच कंट्रोल रूम राहुल म्हात्रे। डॉट चेंडू 0-4-0, 3 चेंडू झाले, एक चौकार आलाय। आकाश पाटील पुन्हा एकदा वर द विकेट, यावेळेला हाफ ट्रायकरला फेकून दिलाय मिड विकेट आणि सेलेच्या मधून षटकार। घेतलेला आहे दिलीप, क्या बात आहे दिलीप, या तुम्ही टी शर्ट घेण्यासाठी, वेलकम। झेल घेऊन दाखवून दिलं की मी किशोर संघाचा चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे बाबा, झेल सोडणार नाहीये, आत नाहीये पण बाहेर आहे मी। षटकाराला धावसंख्या, चौकार षटकाराच्याच मदतीने धावती जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये। पुन्हा एकदा आकाश पाटील
भूषणसाठी या वेळेला फोर्सिंग स्ट्रोक बॉडी वेट ट्रान्सफर केलं होतं, पण तो बलवंत आहे त्या ठिकाणी, बलवान आहे. वाईडिस लॉंग ऑन आणि काऊ कोणाच्या अगदी जवळ. फक्त सिंगल मिळते भूषणला. धावसंख्या ह्या पहिल्या षटकात 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत जाऊन ठेपली आहे 11वर. गुरुनाथजी बाबा यांच्या शुभ हस्ते टी शर्ट दिला जातोय या किशोरच्या खेळाडूला, ज्याचं नाव आहे दिलीप, ज्याने सुरेख झेल टिपला आणि दाखवून दिलं की पुढच्या वर्षी मला घ्या, माझ्या संघाला घ्या, मी अशी झेल टिपतो. मयूर आहे एका बाजूला, मयूर दुसऱ्या बाजूला भूषण. आता मयूर स्ट्राईक एंडला. शेवटच्या चेंडूसाठी आकाश पाटील ओव्हर द विकेट मयूरसाठी. मयूर सफल होतोय, खुदून काढायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करतोय आणि डायरेक्ट हिट पुन्हा. हो, काय नेम आहे या ठिकाणी आकाश पाटीलचं. आधी सुद्धा चांगलं नेम केलं, तर रिव्ह्यू मागितला, आता सुद्धा नेम केलं, दुसरी सुद्धा संधी प्राप्त झाली. आणि वर्मा आणि रॉकी सर सांगतायत की पुन्हा चेक करा. फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग देवरुंग यांनी रिव्ह्यू मागितलाय. पहिला रिव्ह्यू जो होता तो अंपायरने डिमांड केला होता आणि आत्ताचा रिव्ह्यू आहे हा स्वतः जय हिंद देवरुंग संघाचा आहे, त्या चेकसाठी. वेदर देर इज अ रनआउट ऑर नॉट, प्लीज चेक ॲट द कंट्रोल रूम. दोन रिव्ह्यू आले लागोपाठचे. त्याचं कारण म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होते आकाश पाटीलकडून. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग आणि मार्वलस पीस ऑफ बॉलिंग. फिल्डिंग तुम्ही फैलावून ठेवा, तुम्ही एकत्र येऊ नका प्लीज. आकाश पाटील संघनायक, तुम्हाला विनंती असेल, फिल्डिंग तुम्ही लगेचच लावूनच घ्या, एकत्र येऊ नका. प्रत्येक चेंडू एकत्र आलात तर आम्हाला टुर्नामेंट 23पर्यंत न्यावी लागेल. प्लीज कोऑपरेटर्स. टुर्नामेंट इतकी छान आहे की प्रेक्षक कंटाळणारच नाहीत, खेळाडूसुद्धा कंटाळणार नाही आहेत. मी म्हणतो की पुणे टेनिस विश्वामध्ये असं वाटू लागलं असेल की आम्हाला स्थान मिळेल का. अशा हजारो संघ इथं मिळतील हो आदर्श नावाने, आदर्श ह्या गावासाठी, आदर्श चषकासाठी, का नाही. जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन आहे ह्या स्पर्धेचं. आदर्श चषक धानिवली 30वं वर्ष. एनओटी ओईटी नॉट आउट. थँक्यू सो मच राहुल, टेक्निकल कमिटी. आता तुमचा रिव्ह्यू गेला आहे देवरुंग संघ, तुम्ही रिव्ह्यू गमावला आहे. एक सिंगल आणि त्या सिंगलने धावसंख्या एकनी फुलत असताना 12वर 12 धावा, एक गडी बाद नाही. भूषण आणि मयूर मैदानामध्ये आहे. जरा फास्ट करा, स्पीडअप करा गेम. 3 कॅमेरामॅन्स आमचे छानपैकी कव्हरिंग करतायत आणि त्याचीच मदत मिळते. मेन म्हणजे ते महत्त्वाचं आहे. कॅमेरा वर्क जितकं छान असेल, सुंदर असेल, तितकं टेक्निकल रूममध्ये टेक्निकल कमिटीला चेक करण्यासाठी सुलभ ठरत असतं आणि ते सुलभ करतात आमचे कॅमेरामॅन. पुन्हा एकदा गोलंदाज, लेफ्ट हँड बॅट्समन लॉफ्टेड, खूप आसमंतामध्ये, युवराज सिंग स्टँडच्या अगदी वरून प्रेक्षकांमध्ये घणाघाती षटकार. बॅट हाय केली, हाय लिफ्ट ऑफ द बॅट, बॉडी वेट ट्रान्सफर केला, बॅकफुटला किंचितसा गेला होता आणि त्या चेंडूचा परिणाम बघितला. पण षटकार अक्षरशः ऑन साईडला प्रेक्षकांमध्ये हलचल निर्माण झाली. उत्साहाने टाळ्यांचा गजर झाला त्या शॉटसाठी, स्वागतासाठी. धावसंख्या 6 फुलत असताना 18वर जाणता राजा खारबा वर्सेस जय हिंद देवरुंगाची भिडन प्रेक्षको या मैदानामध्ये सुरू आहे. मैदान आहे धानविली गावातील कैलासवासी गोविंद संतू भुईर माजी पोलीस पाटील स्मृती क्रीडांगण. आणि त्या मैदानावरती सुरू असलेली ही स्पर्धा, आजचा 5वा दिवस, शेवटचे काही टप्पे या स्पर्धेचे. यावेळेला सुद्धा हॅमट केल्याचे हो, तितका सुरेख झेल टिपतोय. आदेशने झेल टिपला. आदेश
चा विमानतळ आणि त्या ठिकाणी हरेश पाटीलनी सुद्धा कुठली चूक केली नाही. अगदी जबरदस्त वेगाने झेप मारली त्या चेंडू होती. चेंडूला गिळंकृत केलं आपल्या सुरक्षित हँडमध्ये आणि परतीचा रस्ता दाखवला. जो आक्रमक झाला होता फलंदाज मयूरने पंख तर पसरवण्यास सुरुवात केली होती, मोरपंख, परंतु त्याची खेळी सुद्धा संपुष्टात आणली गोलंदाज विजय केणेने. निमंत्रित केलं, जशी फिल्डिंग सजवली आहे त्यानुसारच या ठिकाणी चेंडू टाकले जात आहेत आणि ही महत्त्वाची बाब आहे. त्यालाच म्हणतात माइंड गेम. टॅलेंटेड स्ट्रॅटेजी तुमची चांगली पाहिजे. प्रत्येक चेंडू टाकण्याआधी फिल्डिंग कशी सजली ते पाहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी कॅप्टनचं लक्ष पाहिजे. आकाश पाटील कॅप्टन आहे, पुन्हा सज्ज झाला आहे. समोरून येतो टेमगावकडून विजय केणे. यावेळेला कुदून काढायचा प्रयत्न, तगडा खेळाडू गेलाय मैदानामध्ये सागर नावाचा. सागरने एक मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय सागर. सागरला पहिला चेंडू खोलट टप्प्याचा निर्देशित केला विजय केणेने. चांगली बिग फाईट असणार आहे. मला सांगतायत आमचे चंदू राणे आणि या ठिकाणी बसलेले गौरव भोईर की सर ही मॅच टफ असेल. टफ मॅच दिस विल बी आणि व्हाय नॉट. चांगला फटका बलवंत नाही आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्र चांगलं होतं आहे. बॅकवर्ड फॉरवर्ड रिझनमध्ये कव्हर करे पण सिंगलची प्राप्ती आणि धावसंख्या 20वर जाऊन ठेपली आहे. आम्ही बॉडी बिल्डर पाहतो एक अनिकेत तुपे नावाचा. अनिकेत तुपे, तुम्हाला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. वेलकम अनिकेत तुपे, बॉडी बिल्डर. मुरबाड श्री जे आहेत आणि या ठिकाणी श्रींकडे अपील मागितली आहे पण तो श्री अपील फटाळत आहेत. श्री आहेत आमचे वर्मा सर आणि रॉकी सर, म्हणजेच ऑफिशियल पंच. विजय केणेचा हा चेंडू लावेस्टीच्या वरून आला. पंचांनी पाहिलं फिनिश कुठे झाला, इम्पॅक्ट चेक केला, गॅदर कुठे केला आणि परिणामतः एकही धाव नाही. डॉट चेंडू बघतो आपण 5वा हा विजय केणेचा. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा विजयने खर्च करून एक विकेटची प्राप्ती केली आहे. ही महत्त्वाची बाब आहे आणि विकेट ते मयूरचं मिळवलं. हा विजयचा चेंडू, बॅट स्विंग केली, स्विंग ऑफ द ब्लेड. रोहित शर्मा स्टँड सलामी देत असताना फ्लॅट सिक्सर. वापर कसा करायचा प्रॉपर रीतीने ते दाखवलं जणू काय. या ठिकाणी फलंदाजाने स्विंग ऑफ द ब्लॅड वेगाने बॅट रोल केली. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने गेला रोहित शर्मा स्टँडकडे. 6 धावांसाठी पॅरलल स्ट्रोक षटकार सागरच्या बॅटमधून. अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाल्यानंतर जाणता राजा संघाची धावसंख्या आहे एका गडाच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. आमचे वॉटर सप्लायर्स किंवा पाणी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं ते विठ्ठलजी राणेसाहेब, आम्ही आपल्याला सुद्धा पाहतोय. आपण यावं, आपलं स्थान आमच्या ह्या मंचावर आहे. तुमचं हे मोलाचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी असंच मिळत राहो अशी आम्ही प्रार्थना करतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. राणेसाहेब या, वेलकम. सुरू असलेला सामना राणेसाहेब आपल्यासाठी सांगतो की हा जय हिंद देवरुंग वर्सेस जाणता राजा खारबाव भिवंडी तालुक्यातील हे बलाढ्य संघ यामध्ये सुरू आहे. भिडंत मोठी रंगणार आहे. चित्तथरारक सामना होईल याबद्दल शंका नाही आणि तुम्ही अचूक वेळेवरती आलेला आहात. हा चेंडू लेफ्ट हँड विकेट जात असताना गोलंदाजाने स्वेर टाकला. रॉकी सर सांगतायत, वर्मा सर आहेत. 27 धावा अवंतर हा चेंडू वाईट चेंडू आहे. धावसंख्या 27. 2 षटकात 13.0च्या वेगाने 26 धावांचा पाऊस पाडला पण तो एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त झाली विजय केणेला, मयूर नावाची. फुलटॉसला उडवलं, एलिव्हेशन नाहीये. स्वतः गोलंदाज जातोय परंतु तिन्ही क्षेत्ररक्षणाच्या मध्ये चेंडू लँड होतोय आणि बघा फंबलिंग होतंय. चेंडू शोधताय ढुंड रे साजना. आणि त्याच वेळेमध्ये लिलिया 2 धाव पूर्ण करतायत आमचे भूषण आणि सागर. ही जोडी डाव सावरतायत आणि 2 धावांनी धावसंख्या फुलत असताना 29वर. आदर्श चषक धानिवली आजचा 5वा दिवस, पंचतारांकित दिवस. आज नवीन वर्षाचा शुभारंभ आणि ही पर्वणी आपल्यासमोर इथे आणली आहे ती ग्रामस्थ मंडळ आणि आदर्श 11 धानिवली यांच्या माध्यमातून. हो, हा फटका चुकीचा होता. चेंडू आत आला, डायरेक्ट हिट झालं. त्या ठिकाणी पंचांचं बोट आकाशामध्ये. सागरला परतावं लागेल, ज्याने षटकार दाखवला होता. जो विस्फोटक खेळी साजिक होता त्यालाच त्या ठिकाणी बाद केले रनआउटच्या रूपामध्ये. दुसरा धक्का लागतोय जाणता राजा खारबाव संघाला.
फलंदाज बाद झाला, परतला, निराश मनाने परतला. इंटर्समध्ये विकेटची प्राप्ती मिळते ही जमेची बाजू आहे देवरुंग संघासाठी. धावा होत आहेत एका बाजूला, कारण धावसंख्या जाऊन पोचली ती तिसऱ्या षटकामध्ये 29 वर. 29 ऑन द बोर्ड. जवळपास घरोघरी शिक्षक असलेलं हे गाव, शैक्षणिक गाव धानिवली. या गावाबद्दल निबंध लिहायचा झाला तर मला वाटतं एक वर्षसुद्धा कमी पडेल. इतकं जबरदस्त बोलायला मिळतं या गावाबद्दल. आदर्श शिक्षक अनेक आपण सर नावाने ज्यांना या ठिकाणी उद्घोषित केलं, ह्या गावाने निर्माण केले. मी तर म्हणतो की या गावामध्ये प्रत्येक वडिलांचं स्वप्न आहे की आम्ही आपल्या मुलाला शिकवणारच. ओहो, लॉफ्टेड मायटी बिगी, इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर मॅक्सिमम. असा आला सूरज मैदानामध्ये तयार जणू काय होऊन आलाय. बाहुबली क्रिकेटर सूरज फ्रॉम खारबाव. दरम्यान विठ्ठल राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत केलं सूरजने. घणाघाती प्रहार केला. काय टायमिंग होतं फटक्यामध्ये. छानपैकी मिडल झाला फटका आणि लॉफ्ट करणं खूप जबरदस्त होतं. ज्ञानेश्वर भोई साहेबांच्या शुभ हस्ते मी या ठिकाणी सन्मानित करतोय विठ्ठल राणे साहेबांना, ज्याने आम्हाला पाण्याची सुविधा स्पॉन्सर केली, जलपान ज्यांनी दिलं आम्हाला, आणि श्रेष्ठ दान आहे ते. यावेळेला सुद्धा चांगला फटका मारतो आपण. पाहतच राहतात की काय बलवंत ठिकाणी. वाईड इज लॉंग ऑफला सूरज, ब्रँडेड षटकार. सूरज वन फायर, बाहुबली. कोई नहीं गली है जहां पे सूरज की बैट नहीं चली है. जबरदस्त फटके. सूरज तुझ्या बॅट मधून 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 वर. महेंद्र भोईर उद्योजक साहेबांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. शांतता पसरलेली, पण ती शांतता कसली होती रसिको? वादळापूर्वीची. आता वादळ आलंय सूरज नावाचं. बाहुबली क्रिकेटर, खली बाहुबली, ब्रँड ऑफ खारबावर. परंतु या ठिकाणी फसवा चेंडू आणि फसवलं, सापळ्यात अडकवलं बाहुबलीला. परतावं लागेल. गोलंदाज आकाश ज्युनियर देर, फलंदाज बाद. बॅकहँडचा वापर केला. बघू शकता रिप्ले मध्ये आपण. चेंज ऑफ पेस होतं आणि सूरजला त्या ठिकाणी टायमिंग साधता आलं नाहीये. सूरज तयार होता पूर्णपणे आक्रमण करण्यासाठी की मी लगोपाठचा तिसरा षटकार खेचन, पण नाही. बरोबर ज्युनियर आकाशने फसवलं, निमंत्रित केलं चुकीचा फटका मारण्यासाठी आणि बरोबर झेल देण्यास भाग पडलं. कुठली चूक न करता फील्ड तैनात होता. ललेश त्या ठिकाणी अगदी तयार होता आणि त्याच्या हातामध्ये सूरजचा झेल सापडला. कसा सोडणार सूरजला? बाहुबलीला बाद करणं म्हणजे नक्कीच एक स्वर्ण क्षण असतं. टाळ्यांचा गजर ते सूरजने 2 षटकार लगवाल्यामुळे. सूरज, नो प्रॉब्लेम, हार्ड लक फॉर यू. परंतु तुझे जे 2 फटके होते ते बाहुबली सारखेच होते. धावसंख्या आहे या ठिकाणी स्थिर 41 वर. डायरेक्ट हिट आणि अजूनच्या हो ज्युनियर आकाश लेफ्टी डावखुरा थ्रो हिट, रन आउट, फलंदाज बाद. संसार सुखाचा सुरू होता. एक गेला आणि दुसरा मागेच गेला. आता त्यांना थांबणं मनासारखं नाही वाटलं आणि भूषण परतला निराश मनाने. म्हणजे थोडक्यात जोडी फोडली जणू काय आकाशने, ज्युनियर आकाशने. एक स्वतःच्या नावावरती आणि सांघिक नावावरती यश प्राप्त केलं. 4 धक्के लागले जाणता राजा खारबाव संघाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे 41 वर. नवीन फलंदाज उमेश जातोय मैदानामध्ये इन ॲट 6 आणि त्याला सोबत असेल राहुल मैदानामध्ये. दोन्ही पण नौखे बॅट्समन ज्यांची नजर बसण्याआधीच त्यांना बाद करावं लागतील किंवा ज्यांच्यासाठी म्हणू शकतो की तुम्हाला आता डाव सावरावा लागेल. जर विचार करायचा झाला तर खरबाव संघाचा, जर तुम्हाला चांगली धावसंख्या उभी करायची असेल
तर तुम्हाला आता डाव सावरणं गरजेचं आहे, कारण 3 षटकं जवळपास समाप्त झाले. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 41वर आहे. स्पीडअप करा गेम. पंचांनी सुद्धा तुम्ही सूचना देऊ शकता. पंचांना विनंती असेल तुम्ही वेळोवेळी सांगत राहा, नो प्रॉब्लेम. आम्ही सुद्धा इथून सांगू, पण जास्त सांगणं सुद्धा चुकीचं असतं, कारण लाईव्ह मॅचेस आहेत, लाईव्ह क्रिकेट आहे, पूर्णपणे 190 देशांमध्ये पाहिलं जातं आहे. त्यामुळे कॉमेंट्स आपल्याला चांगल्या हवेत, त्यासाठी जास्तीचं चांगलं बोललेलंच बरं. 41 धावा. सूर्यच्या बॅटमधून 2 षटकार, सागरने एक खेचला, मयूरच्या बॅटमधून 1 षटकार आणि भूषणने सुद्धा 1 षटकार. म्हणजे जवळपास प्रत्येक खेळाडूने सुदर्शन षटकार मारला आहे. म्हणजे आता राहुल आणि उमेश सुद्धा षटकार मारू शकतो याची आपल्याला प्रचिती येऊ शकते, कारण त्यांचा शिक्षक एकच असेल. आदर्श शिक्षक. बॅटची आतली कडा, चेंडू जाते बॅकवर्ड रिजनमध्ये, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट जरी असली तरी सुद्धा क्षेत्ररक्षक सुद्धा तितकाच फास्ट आहे. सिंगल फक्त. पवन आहे त्या ठिकाणी, पवनच्या वेगाने येतोय म्हणून त्याचं नाव पवन आहे. त्याला जागा पण तशी दिली आहे की तुला वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती पोचायचं आहे. धावसंख्या 42. 42 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. जाणदाराचा खारबाव. गोलंदाज ललेश. टेमगाव एंडकडून थोडेसे जरा चाच पडले, रनवेमध्ये बिघाड, कारण समोर फलंदाज आहे तो म्हणजे राहुल. समोर कॅमेरामॅन सुद्धा आहेत, 2 कॅमेरामॅन समोरासमोर आणि 1 साईड कॅमेरा, मेन कॅमेरा. ओव्हर द विकेट. राहुलसाठी. राहुल जागा बनवून चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न करत होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, कारण अगदी वेगाने चेंडू आला. बॅट थोडीशी लेट रोल झाली त्या ठिकाणी. टायमिंग फार महत्त्वाचं आहे. शॉर्ट सिलेक्शन, तुमचं टायमिंग आणि तुमचं पदलालित्य, फूट वर्किंग, या 3 गोष्टी आपल्याला माहीर बनवतात चांगला बॅट्समन बनण्यासाठी. गोलंदाज ललेशला हा उचललाय. ओव्हर पिच होता, चेंडू उंच उंच जातोय, जज केला जातोय. हो हो, शेवटी नजर हटली, कमरेवरती हात गेले आणि पाहता पाहता त्या ठिकाणी राहुलने 2 धावा पूर्ण केल्या. राहुलला या ठिकाणी जीवनदान प्राप्त होते. 4-4-4-4, 4-4 ऑन द बोर्ड. ट्रिपल निल्सन. 44वर 4. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जाणताराचा खारबाव संघाची धावसंख्या. हा ललेशचा चेंडू खाली राहतोय, टर्न होतोय. पंचांचं बोट आकाशामध्ये. लाऊड अपील झाली, कॉट बिहाइंडची अपील झाली आणि पंचांनी वेळ न दवडता बाद केले. राहुल परत डगआउटमध्ये. वा, खूप सुंदर गाणं आहे. सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेबांच्या नावाचं गाणं. चांगली शब्दरचना आहे. सदस्य, सरपंच, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, झेडपी अध्यक्ष, त्यानंतर लागोपाठ 2 वेळा खासदार. क्या बात आहे. आणि आता मंत्री, ते सुद्धा आपल्या हक्काचे मंत्री, घरचे मंत्री, गावचे मंत्री, जिल्ह्याचे मंत्री, आगरी कोळी समाजाचे मंत्री. आन बान शान कपिल पाटील साहेब, हॅट्स ऑफ यू. यावेळेला सुद्धा स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न, फटका मिस झाला की पंचांकडे पाहिलं जातं. हे आपण नेहमीच पाहत असतो की पंचांनी या वाईट द्यावा, पण तो नाही. पंचसुद्धा अनेक ऊन पावसाळे बघूनच आलेले आहेत. अगदी चेंडू मिडल स्टंपच्या वरून आला आहे, आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी सुंदररित्या कव्हरिंग करतात आमचे कॅमेरामॅन टेक्निकच्या माध्यमातून, की ऑनलाईन प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी अगदी प्युअरली क्रिकेट पाहता येतोय, क्वालिटी क्रिकेट पाहता येतो. पण तो पंच सांगतात की हा रिव्ह्यू चेक करतायत आणि तो फिल्डिंग साईडचा रिव्ह्यू आहे, वाईडसाठी. पंचांकडून रिव्ह्यू मागितला. ओके. सर रिप्ले कशासाठी जरा. ओके.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा तेच म्हणालो आधीच कॉमेंट्रीमध्ये की हा चेंडू अगदी मिडल स्टंपच्या वरून आलाय. इट्स ॲब्सोल्युटली ट्रू. 100% 100% ट्रू. गोलंदाज ललेश. बॅट्समनने ऑब्जेक्शन घेतला असेल कदाचित. हा फोर्सिंग स्ट्रोक व्ही मध्ये जातोय. लॉंग ऑफ वेगाने येतोय आणि बघा फेकी विकेट किपरकडे आणि त्या ठिकाणी दोन्ही गाड्या एकाच वेळावरती. ॲक्सिडेंट तर होणारच. अपघात झाला. फलंदाज बाद. मला वाटतं सर्व षटकं सुद्धा समाप्त झाली. आपण या ठिकाणी लेखाचोखा सांगूया. सुदर्शन सांगतात की एकूण धावसंख्या उभी केली आहे जाणता राजा खारबा संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा आणि जिंकण्यासाठी देवरुंग संघापुढे लक्ष ठेवले 46 धावांचं. येस कल्पेश. जे अजून गावातले सन्माननीय महेंद्र भुईर यांचं सुद्धा आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. ते सुद्धा जॉईंट होत आहेत. डीजे यू कॅन वन्स अगेन प्ले द सॉन्ग. डी बा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट ॲट न्यू मुंबई असं गाणं. फिल्डिंग सजून घ्या लगेचच. जाणता राजा खारबाव कॅप्टनला विनंती असेल. लक्ष जय हिंद देवरुंग संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावांची गरज आहे. 11.25च्या सरासरीने हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला धावा कराव्या लागतील. 11.25च्या सरासरीने. वामनजी भोईर साहेब आमचे लाडके मित्र आयोजक आपण यायचं आहे. वामन भोईर खूप मेहनत घेत आहेत आणि मेहनत घेणाऱ्याकडे जास्त लक्ष असतं. त्यांना जास्त बोलावलं जातं. सर्वांची मेहनत आहे. अफाट मेहनत आहे. या आपण वामनजी आपल्याला बोलवत आहेत. तर रसिको मी थोडा वेळ थांबतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा फेरबदल असू द्या. आवाजसुद्धा वेगळा पाहिजे आपल्याला. तर येणाऱ्या 4 षटकांसाठी ह्या येणाऱ्या इनिंगचं धावतं वर्णन करतील आमचे सन्माननीय पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर मॅन फ्रॉम ठाकूरपाडा भिवंडी. आपण कुठेही जाऊ नका रसिको. पाहत राहा ऐकत राहा. आदर्श एलियन क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली आणि ऐकत राहा ह्या येत्या इनिंगचं धावतं वर्णन सुनील पवार यांच्या सुमधुर आवाजात. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद मनोज कारवे सर. तर टाळ्यांचा आवाज आपण ऐकलाय खेळाडू कक्षामधून. सलामीची जोडी खेळपट्टीकडे जाताना बलवंत आणि रन मशीन ऑफ देवरुंग तो म्हणजे विजय. दापोडे संघाने सुद्धा सज्ज राहायचे आणि ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी राजन पाटील यांचा संघ आहे. तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची. त्याला विनंती आहे. 4 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 46 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 12 त्यानंतर 14 15 आणि अंतिम षटकामध्ये ललिश यांनी काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. चला आपण सराव थांबवायचे आहे. सराव थांबवायचे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय की यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हरेज करायचा आहे. तर विजय ज्यांनी कोंडगाव विरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली होती. पहिला चेंडू चुकीचा फटका. तुम्हाला चुकीला माफी नसते आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज
लांबून खेळण्याचा परिणाम पाहिला पण आणि विकेट चांगलं झेल मयूर तेरेच्या माध्यमातून आपण पाहिलंय. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीकडे जाताना हरेश. 46 धावचं टार्गेट आहे. पहिला फलंदाज इथं मात्र बाद झालंय. खातं उघडतोय विकेटचं. गोलंदाज अजून खातं उघडलं गेलं नाही. धावांचं पाहतोय आपण ज्या प्रकारे देवरुंग संघ 46 धावचं टार्गेट स्वीकारताना पहिल्या चेंडूवर मात्र घणाघाती प्रहार करायचं होतं पण फटका फसतोय आणि एक अतिशय अचूक झेल टिपल्या गेलं. सुरुवात खराब पाहायला मिळते जय हिंद देवरुंग संघाची आणि आता मात्र एक पार्टनरशिप इथं मात्र करावं लागेल. बलवंतवर पूर्णपणे जबाबदारी असेल. जेव्हा जेव्हा विजय बाद होते ना तेव्हा मात्र बलवंत हा डाव साकारतोय. डाव साकारावा लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत थोडासा चेंडू पाहिला आपण आउटस्विंगच्या माध्यमातून एंगल बनून चेंडू बाहेर निघाला होता पण उमेश तरे हा गोलंदाज मनोज कारवेकर यांच्याजवळ एक कीर्तिमान आहे रेकॉर्ड आहे की 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेणारा हा टेनिस विश्वातला पहिलाच मला वाटतं की गोलंदाज असेल. चांगला चेंडू अजून अप्रतिम काय सुरेख अफलातून कामगिरी जाणता राजा खारबाव संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण चेंडू टाकताना निश्चित पाहुणे आहेत प्रत्येक संघ सज्ज होताना याच पात्रा उंच असा फटका झेल होईल काय हा प्रश्न पडला असेल आणि झेल टिपलाय. इथं मात्र दुसरा दे धक्का आणि बॅकफुटला जातो या विकेटने देवरुंग संघ. चांगलं वाजवलंय. कुठलाच संघ गाडी पकडून घरी जायला पाहिजे. जे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आहेत ते पडद्याच्या आतमध्ये बसलेत आपण पाठीमागे चला पाठीमागे जायचे दादानो कारण की हां धन्यवाद. अजून आहेत 2 दर्शक आमचे सज्जन दादा आपण निश्चित चांगलं व्यक्तिमत्व आहे. नाव पण सज्जन आहे. मनापासून अभिनंदन आहे तुझं. पण काय आग ओकतोय खेळपट्टीमध्ये आणि याचबरोबरच अजून एका चांगला चेंडू आणि पाहतोय की आपण ठीक आमच्या गेटसमोर जे पडद्याच्या आतमध्ये काही खेळाडू आहेत तिथं दापोडे संघाचे खेळाडू आहेत त्याला आपण पाठीमागे द्यायचं आहे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. दापोडे ऑल टीम आपण आतमध्ये बसू नका. आपण याच पात्र बॅकफुट पंच सुरेख अफलातून पहिला दमदार फटका पाहतोय आपण संगनायकाच्या बॅटमधून येतोय चौकार. चेंडूवर चौकार वसूल केलाय आणि असं वाटलं होतं की मेडन विकेट षटक हाताळेल काय पण चांगला फटका होता पहिला पण संगणक इथं मात्र आकाशच्या बॅटमधून हा चौकार निघालाय आणि एका चांगली सुरुवात म्हणता येणार नाही जय हिंद देवरुंग संघासाठी पण जाणता खारबाव संघाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. मी आदरणीय महेंद्र भोईर यांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. महेंद्र भोईर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. खूप मोठे पाठी राखी उद्याचा हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. आतापर्यंत अतिशय अफलातून नेत्रदीपक रोहित सर आपण सुद्धा रोहित शर्मा स्टँडमध्ये पाहतोय आपण उद्यासाठी रेडी आहे. बँड पथक नवीन टीम आहे आणि त्या टीमला सुद्धा आपण पाहणार आहोत. क्या बात आहे. हे या गावाचं प्रेम आहे म्हणून मी सातत्याने पहिल्या दिवसापासून उल्लेख मी करतोय का करतोय याचं एक उदाहरण आपण पाहतोय. आता माझा दुरान त्या टोकाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेंड केले फटका कसा याला महत्व नाही परिणाम काय आहे याला महत्व आहे. चौकार मिळेल या चेंडूवर.
धावसंख्या जर पाहिली आपण 8, दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये फाईट करताना पाहतोय आपण देवरुंगा संघ. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात, त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण राहुल चौकार खर्च करतोय आणि चांगली सुरुवात या षटकामध्ये जर पाहिलं आपण पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार येतो ना, आत्मविश्वास खूप मोठा वाढतोय फलंदाजाचं. इम्प्रोवाइज फटका, पण अजून फटका चांगला नाही. परिणाम किती धावेचं मिळेल इथं मात्र पाहायचे आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. जे एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 9. 46 धावाचं टार्गेट आहे. 16 चेंडू 37 असं समीकरण. सामन्याची उलटी गिनती तर मात्र लगेच सुरू होते. फक्त आपण कारण की 4 षटकाचे सामने आहेत. पॅक क्राऊड, पूर्णपणे भरलेला मैदान पाहतोय आपण आणि आज दापोडे संघाने अतिशय यवन क्वालिटीचं प्रदर्शन केलं आहे. रोहित म्हणजे हिटमॅन हर्षद चौधरी सातत्याने आज हायेस्ट रेकॉर्ड या स्पर्धेतला 72 इंडिव्हिज्युअल स्कोर एकट्याचं आणि टोटली संघाचं 101 म्हणजे शतक पूर्ण केलं होतं संघाचं. काय धमाल कमाल ब्लास्ट फलंदाजी पाहायला मिळाली आज दापोडे संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय. यश पात्राडे भेटण्या, फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये, वेगवान फटका, चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. हा चौकार. काय शॉट खेळला पाहू शकता आपण आकाशच्या बॅटमधून. प्रहार खूप जोरात केला होता आणि मिडविकेट सर्कलच्या क्षेत्रात चेंडू बीट करून मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले. 4 धावा, धावसंख्येत भर पडते ती 13. आता मात्र एक चांगली सुरुवात म्हणाने. विकेट जरी 2 गेले असतील पण संघाने एक खेळपट्टीवर आहे आणि डाव सावरताना पाहतोय आपल्या संघाचं. रिव्हर्स आवश्यकता होती का रिव्हर्सची? कारण की सरळ बॅटने जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करतात ना, मात्र आडवे फटके खेळण्याची आवश्यकता आहे का? अशा क्षणी आम्हाला आठवण येते नवी मुंबईचे समालोचक दशरथदादा पाटीलची. फटक्याचं नावच वेगळं आहे त्याचा. तो फटका म्हणजे सर्वात परिचित आहे, पण इथं मात्र हा सज्ज होते गोलंदाज. यास पात्र लॉफ्टेड केलंय, चाललंय स्कोलिकच्या वरतून ठोकलंय उत्तुंग षटकार. एवढा वेळेस पावणं तेवढा वेळेस असं वाटतं की हा रिप्ले पाहत राहावं. अतिशय सुरेख सुंदर षटकार आणि षटकाराने मात्र आता धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या 19. दुर्यांच्या टोकाकडे पाहू शकता आपण. वीर तानाजी दापोडे संघाचे एवन जोडी म्हणजे ऑरेंज कॅप आणि टी शर्ट. एक हर्षद, दुसरा तर ब्लॉक डायमंड ऑफ भिवंडी राजन पाटील. वयाचं 44 वर्ष आहे, पण एका तरुणाला शोभेल अशी कामगिरी सातत्याने पाहतोय. मित्रांनो, एक गाव एक मंडळ जर पाहिलं आपण ठाणे जिल्ह्यामध्ये, फक्त एकच गाव, तो म्हणजे दापोडे, वीर तानाजी दापोडे. आणि मनापासून मी त्याचं अभिनंदन करेन, कारण की त्या एंट्री नसताना सुद्धा मोक्याच्या क्षणी आपण आलात त्याबद्दल मी आयोजकाकडून अभिनंदन करतोय. लॉप केलंय परत, चाललंय इथं मात्र क्षेत्राच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. मोठा फलंदाज बाद. तीन बाद 19 धावसंख्या पाहतोय आपण. धावफलकावर नवीन फलंदाज हनुमान खेळपट्टीकडे रवाना होताना हे कारण आहे. हनुमान का जातोय? कारण की आकाश मिडविकेट क्षेत्राकडे झेल देऊन वापस येतोय. चांगलं झेल टिपल्या गेलं पाहतोय आपण मिडविकेट बाउंड्री लाईनवर जो क्षेत्ररक्षक उभा होता. संतोष डोंगरे सरांचं आगमन झाले. आदरणीय संतोष डोंगरे सरांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर याच्या आयोजकाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय की आपण या आणि प्रत्येक धानिवली गावाचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सरपंच, प्रत्येक नागरिक
यांना मी पहिल्याच दिवसापासून पहिल्या क्षणापासून सांगतोय, ही टुर्नामेंट आपल्या गावाची आहे. ही आपल्या गावाची शान वाढवणारी, ही जगामध्ये धानोली गावाचा प्रसार करण्यासाठी ही एक अतिशय चांगली अफलातून ही टुर्नामेंट आपण पाहतोय. म्हणून आपली टुर्नामेंट आपल्या हक्काची आहे. आपला व्यासपीठ आहे, व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचे आहे. स्वतः फुल टॉसवर फटका पाहतोय, जेल होईल का हा प्रश्न. ओ माय गॉड, हनुमानला जीवनदान देणं म्हणजे कितपत मागणं ठरेल हे पाहायचं. कारण की तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल ना, असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करायला लागेल. कारण की क्रिकेटचा सूत्र काय, पकडा झेल आणि जिंका सामना. हा सूत्र जर प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये स्थिर कम्प्लीट असेल ना, मग तो संघ निश्चित चॅम्पियन बनवू शकतोय. पकडो क्या जितो मॅच. यावेळेस मात्र चांगला चेंडू, सॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अतिशय वेगात. दिवसा एक धाव चोरून पूर्ण करतो लेबाच्या स्वरूपात. चांगली रनिंग तर पण विकेट पाहिली आपण. तालमेल खूप छान होतं आणि एका धावणे संघात धावसंख्या पुढे सरते. आता मात्र 21 सामना जिंकण्यासाठी अजून इथून मात्र वेलकम सुस्वागतम पाहतोय आपण संतोष डोंगरे सरांचं व्यासपीठावर आगमन होताना. वेलकम सर. यास पात्रा उचललाय, चेंडूला फेकून देतोय, लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय षटकार. क्षेत्ररक्षक उभा होता ज्यांनी झेल सोडला होता तो म्हणजे उमेश तेरे. उमेश तेरेने जखम दिलं संघाला आणि त्या जखमेवर मीठ लावण्याचं काम मात्र हनुमान करतोय. बाहुबली देवरुंगचा हा फलंदाज पाहतोय आपण. काय उत्तुंग षटकार ठोकले. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय देवरुंग संघासाठी. कारण की जर विचार केला आपण इथून अजून चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू. अजून सामना जिंकण्यासाठी 19. 3 चेंडूवर नजर असेल. यावेळेस पाहता लेग ब्रेक चेंडू पण पाहतोय की आपण पंच वळताना टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. आणि मी उल्लेख केला होता दुपारी पण, वळणारा चेंडू आणि वळणारा रस्ता खूप खडतर असतोय, कठीण असतोय. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचा नाही आहे. यानंतर जर आपण कोणी आवाज दिला तर मात्र न पुरस्सूचना देता 2 धावा ठोकण्यात येईल. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर ड्राईप. चांगला चेंडू होता, कमबॅक छान करतोय. अजून सामना संपला नाही आहे हे दाखवतोय जनता राजा खारबाव संघाचा हा गोलंदाज सागर. खूप मोठा ऑलराऊंडर आहे. 8 चेंडू आणि 18 या 2 चेंडूवर काय होईल, निकाल काय लागेल 2 चेंडूमध्ये. चांगला चेंडू आणि यावेळेस पाहता परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज इथं मात्र बाद होतोय तो हनुमान. तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण आकाश ज्युनियर. एक संगणक आकाश आहे आणि हा आकाश एक आहे. सात चेंडू 18. अतिशय सुरेख तिकट मारा म्हणता येईल. अशी गोलंदाजी होते ना त्याला तिकट मारा म्हणतात. तर 7-18 असं समीकरण अजून आपण पाहतोय. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस मात्र प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे. पाचीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय.
चांगला निर्णय म्हणजे प्लम होता पहिला पण की मधल्या यष्टीवर हा चेंडू जाणारा होता. पॅडला आदळलाय आणि प्रश्न केलाय की सर हा फलंदाज बाद आहे का. पंचांनी ती अपील उचलून ठेवली आणि बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज बाद. आता मात्र 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 18. काय चांगली गोलंदाजी. षटकार दिल्यानंतर सुद्धा काय कमबॅक केलंय सागर यांच्या माध्यमातून. 6-18. आता मात्र खडतर आव्हान आहे. चला आपण लगेच शतक्षण लावून घ्यायची विनंती आहे. चला जांताराजा खारबाव संघाचा कर्णधार ही शेवटची सूचना आपल्याला की आपण वेळेचं भान ठेवायचे. 6-18 असं समीकरण हा सामना इथं मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय. दापोडे संघाचं संगणक आपण यायचंय. वीर ताने दापोडे संघाचा कर्णधार चेतन आणि चेतनकडे जबाबदारी सोपवली या हंगामामध्ये आणि एक युवा कॅप्टनला संधी दिली आणि चेतन चांगली कॅप्टनशिप करताना आपण पाहतोय दापोडे संघाच्या माध्यमातून. बरेचसे काही सिनियर खेळाडू आहे पण राजनदाचं कौतुक करावं लागेल. छोट्या छोट्या खेळाडू बघून त्याचा आत्मविश्वास तो खूप मोठा करतोय आणि याला जे का टेक्निकली चांगला माणूस संघासाठी आपण म्हणतोय. तर अनिकेत अंतिम षटक टाकण्यासाठी रोखायचे आहेत 18 आणि इथं मात्र देवरुंग संघाला बनवायचे आहेत 18. पहिला चेंडू पलटी फटका पाहतोय आपण आणि एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न करणार काय पाहायचंय. खराब थ्रो पाहतोय आपण. या 2 धावा कंप्लीट. म्हणजे हातात चेंडू सुद्धा आपण ठेवू शकत नाही जास्त वेळ. त्याचं संधीचं सोनं केलंय. 5 चेंडू आणि इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 16. 5-16 असं समीकरण. म्हणजे एखादा फटका जर या चेंडूवर मोठा आलाय तर मात्र मग देवरुंग संघ पलटवार करू शकतोय. सफल झालाय. हुकचा फटका उलटवलाय. चाललंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि तोपर्यंत मात्र फक्त इथं मात्र वाटते की एकच धाव. प्रयत्न चांगला केला होता. एका क्षणी वाटलं की बॅकवर्ड स्कुलिंगच्या वरतून चेंडू निघून जाईल पण अशा स्थितीमध्ये हवाई शॉट खेळणं सोपं नसते. शक्तीचा वापर जास्त तुम्हाला करावा लागतो. टायमिंग वर अशा स्थितीमध्ये षटकार खेचणं अवघड आहे. पाहतोय आपण दापोडे संघात सज्ज होताना आणि पाठीराखे सुद्धा भरपूर असतात. आता त्यांचे खंदी समर्थक गुणलेखक कल्पीजी गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्यात खास राजन पाटीलसाठी कारण की वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आणि अल्पेश दादा पाहतोय की आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ते या ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. यास पात्र कट केलंय पण मात्र ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं ना त्या प्रकारे गोलंदाजी आहे. दाद द्यावी लागेल इथं मात्र जांताराजा खारबाव संघाच्या गोलंदाजाचं. आणि तिथं चंदूदादा जर विचार केला पण फक्त गोलंदाज क्षेत्ररक्षण लावणं याला मतलब नाही आहे. त्या प्रकारे चेंडू हाताळणं गरजेचं आहे आणि सातत्याने पाहतोय की ज्या प्रकारे हा चेंडू यष्टीच्या बाहेर टाकला. कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक. म्हणजे सामना आता पूर्णपणे मी तर म्हणेन की झुकताना पाहतोय आपण. जाताना पाहतोय. विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय. तो म्हणजे जांताराजा खारबाव संघाला 3 चेंडू आणि 14चं समीकरण. या चेंडूवर जर तुम्ही षटकार नाही ठोकला मग तुम्हाला वाट पाहावी लागेल रस्त्याची की गाव कुठे आहे आणि आपण कसा रीतीने लवकर पोहोचणार. येवन जोडी हे देखील श्याम और वामन खूप शांत बसून सामन्यात आनंद घेताना आज थोडीशी मला वाटते की यावेळेस हा चेंडू परत टाकावा लागेल. अशा स्थिती म्हणजे असे प्रसंग आपण सातत्याने पाहतोय की जेव्हा दबाव असतो ना मोठा सामना असतोय दबाव फलंदावर सुद्धा असतोय गोलंदावर असतोय क्षेत्ररक्षकावर असतोय आणि पाठीराख्यामध्ये सुद्धा असतोय. त्या संघाचा 12 पाहायला आपण ज्या प्रकारे बाबा सज्ज होताना गोलंदाज. यास पाता हा फटका हवेत आहे पण खाली क्षेत्र निवडलंय. दुरून क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा येतोय. हा चौकार इथं प्रकारे संजय स्पोर्ट सावध संघ खेळत होता आणि टाइम सुद्धा हाच होता. क्षणपद वेळ पण हीच होती. चला आपण हे बघा सातत्याने मी सांगतोय जांताराचा खारबाव संघाचा कर्णधार आपण टीम मीटिंग घेऊ नका. मयूर
यानंतर आपल्याला टीम मिटिंग घेता येणार नाही, कारण की अजून एक सामना खेळायचा बाकी आहे आणि तो सामना सुद्धा आम्ही अपेक्षा करूया की 4 षटकाचा झाला पाहिजेत, कारण की तो सामना खूप मोठा होणार आहे. जर इथून मात्र जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर, आणि सुपर ओव्हर सुद्धा जर बरोबरीत सुटली मग जो संघ टॉस जिंकलेला असेल तो संघ विजय होईल. पण सामना जाईल कुठे चेंडूवर, खारबाव की मात्र देवरुंग. गोलंदाज सज्ज होताना अनिकेत. यावेळेस मात्र सामना मी तर म्हणेन की आता थोडंसं झुकल्या जाईल काय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी, पण धाव होणार नाही. फलंदाज बाद होतोय. काय सुरेख कॅमेरामॅन वर्क आहे आमचे रोहित बोराडकर, रोहित बोराडे. मनापासून तुझं अभिनंदन करतोय की ते अँगलमधून तू काय क्षणाची तर टिपते, हे तर खायचे ते चांगल्या लाईव्हची. आता मात्र एक चेंडूने सामना जिंकण्यासाठी 8 असा कुठला फटका नाही आहे. जर तर नो किंवा वाईट आणि त्यानंतर षटकार जर आला तर सुपर ओव्हर हा एक पर्याय. इथून मात्र खारबाव संघाला कोणी हरवू शकेल तर तो स्वतः गोलंदाज अनिकेत. आणि शेवटी मात्र टफ फाईट केली. इथं मात्र आघाडीचे 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर संघर्ष केला होता, खास पहिल्याच 2 षटकामध्ये आकाश पाटील संघनायकांनी. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे, ठोकलाय षटकार आणि हा वाईट चेंडू निश्चित होता. जर सोडला असता तर क्वचित अजून एका चेंडूची आम्ही प्रतीक्षा केली असती, पण इथं मात्र एका धावेने सामना गमावलाय. तो म्हणजे जय हिंद देवरुंग संघ आणि गेल्या वर्षीचा क्रमांक 3 वर सेमीमध्ये प्रवेश करणारा हा संघ होता. हाडलक संघनायक आकाश बलवंत ऑल टीम.